रुपयामध्ये या 100 रुपयामध्ये झाले म्हणजे पाची जे कोणते पण स्ट्रीट फूड असतील 100 रुपये करायचेच आहेत आपल्याला. बघा आता होतंय. चला ते तर फन आहे ब्रो. आता काय करायचं? आता कुठं कचोरी खायला जायची? आता आपल्याला 9 पाड्यालाच भेटेल ती पण असेल तर. ना ना बाई काम 25. हा आणि ए वरून काय आहे का असं खाण्यासारखं? हा काहीतरी पण छोटं खाण्यासारखं. अन्नाला काय मला पायनॅपल आणि डाळिंब ते पण काका असतात बाई. कसं काय मंडळी, मी साहिल रमेश खोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये साहिल खोपकर ब्लॉग्समध्ये. सो आजचा ब्लॉग थोडासा एक हटके असा होणार आहे आणि मी सध्या तरी दिवसभर खूप असं सर्चिंग वगैरे ते सर्व विचार वगैरे आणि बाकीचं सर्व काम करून नाही भेटत ते दिवसभर. मग बोलतो संध्याकाळचं काही ना काहीतरी करूया. सो त्याच उद्देशाने आता निघालो बरं. एकदा काय करणार आहे ते तुम्हाला थंबनेल आणि हे बघून समजलं आहे. सो आता ओंकार आला आहे, जाऊया ओंकारला भेटूया आणि मग पुढच्या वाटचाळीस निघूया आपण. लेट्स गो बेट्स. गाईज ओंकार शेड बघा. काय लवकर नाही आलात तुम्ही? लवकर काय कधी वाजून उभा येतात येतो बोलते. अरे भाई तुला काय सांगू काय सीन चालू आहे, जाऊ दे सोड. सो आता आपल्याला ना चॅलेंज करायचं आहे. चॅलेंज असा करायचं आहे की जिथं आपल्याला ना 100 रुपयामध्ये करण माहिती ना मला वारका भाऊ. तो करण, या करणच्या नावाच्या लेटर्स वरून आपल्याला स्ट्रीट फूड खायचं. KARAN 5 त्याच्यावरून. पण त्याच्यावरती पण अट आहे, ते 100 रुपयाच्या आतमध्ये झालं पाहिजे. बाकी माझं किस्सा चेक कर, तिथे 100ची नोट आपल्याला येतात. हां या 100 रुपयामध्ये, या 100 रुपयामध्ये झाले म्हणजे पाची जे कोणते पण स्ट्रीट फूड असतील 100 रुपये करायचेच आहेत आपल्याला. बघा आता होतंय. चला ते तर फन आहे ब्रो. काय प्रश्न पडलाय तुला? काय पण बाई बघ आता करण हे नाव का चॉईस केलं की बाई आता रात्र झाले, आपण कुठल्या पीपलला जाऊन विचारू पण नाही शकत नाही, आता एवढं हे नाही. सो करण नाम असं चॉईस केलं की बोलो उद्घाटन भावापासून करूया. सो के चालू होतो. सो क पासून काय आहे, के पासून काय खाऊ शकतो? बाहेर गेल्याशिवाय आत्ता सुचवशील त्या साईडला जाऊ शकतो ना आपण बाई. हे कचोरी शेगावची कचोरी. हा शेगावची कचोरी 15 रुपयाची ना. हा ती आहे इथे नियर बाय. चल लवकर सुचलाय तोपर्यंत जाऊया. चल भाई इकडून गेलास ना की तो रस्ता आहे ना. चल मी धावलो. माझी गाडीची चावी कुठे झालेली त्याच्या तिकडे पुढे मी बघितलंय. आठवलं हा बघ तो त्या साईडला बघितलंय मी. चल तो चालू आहे. संपले की आहे भाई. वांदा संपला वाटतं. चल विचारूया त्याला. एक भेटली तरी बस एकच पाहिजे. आता काय करायचं? आता कुठं कचोरी खायला जायची? आता आपल्याला 9 पाड्यालाच भेटेल ती पण असेल तर. आपल्याला मेन चॅलेंज काय माहितीये का? आपण एवढे लेट निघालोय ना. सो तो मेन चॅलेंज आहे. मी काय बोलतोय, आपल्या जे वडापाव वगैरे भेटतात तिथे मग कचोरी भेटते ना. हा चल मग एक काम करूया. तलावाई साईडला काय भेटेल के वरून? मला व्हायला काय नाही भेटणार, फक्त पावभाजी भेटेल. केवरून काहीतरी भेटेल भाई. पाणीपुरी पावभाजी भेटेल, शेवपुरी वगैरे ते सर्व गोष्टी भेटतील. पण केवरून अजून मग काहीतरी असेल ना. 9 पाड्या हरणी सर्कल तिथे बघायची. चल आपल्याला उशीर झाला पण चल. आज चॅलेंज आहे आपला मेन म्हणजे उशिरा निघालो तो. भाई एन्जॉय वाटतं पण फन पण वाटतंय. चला चलो. केळं छोटा आहे भाई. ठीक आहे दे एक दे. तूच खाते. ती 2 केळी मला वाटतं जेवताना तुला लागली तर. भाई पैसे दिले त्याचे ठेवतोस काय? काय पर्यंत भाई केळे खातो आता आम्ही. कवरून केळी मराठी वर्ड्स. अन्नाला काय मला पायनॅपल आणि डाळिंब ते पण काका असतात भाई. अरे देवा भाई खूपच शिकला भाई. अन्नाला एवढे डाळिंब नाव देतो तू. केळा खाल्ला तू? चल भाई दुसरं भाई 20 रुपयाची केळी डाळे आमची. हे डालने के लिए है क्या कुछ? ठीक आहे आले ना गाडी में रखते. चला केळ्यांचा चॅलेंज झाला आमचा. हे मस्त भाई. अनार म्हणजे डाळिंबानी. गाईज ॲप्पी घेतली 10 रुपयाची. आपल्या
25 रुपीज गेलेत अजूनपर्यंत ते. आता बघूया पुढं काय भेटते. पहिले हॅपी तर पिऊया म्हणजे आपलं सक्सेसफुल. अरे भाई पैसे ठेवायला जागा नाही राहिली आता, सगळे खिसे भरले केळ्याने खिसे. वेगळा सीन होता. ते हॅपी आहे ना वरती, पिऊन बघ टेस्ट कशी आहे. ऍपल 10 रुपयाचा ऍपल. भाई अजून आपल्याला काय करायचं माहिती का, हे झालं ए आर राईस, एन परत ए वरून काय, परत एन वरून काय, एन वरून काहीतरी असेल दुकानात, बघून येऊ का मी ड्रायफ्रुट्स अँड जनरल स्टोअर्स मध्ये. न्यूटेला, त्याच्यानंतर नट्स, काय काय असतं एन वरून. चेक करूया काय, चेक तर करूया. काय झालं के ए झाला, केळी 2 उरले ती तिकीट टाक. अजून काय बाकी? ते ए झाला, आर ए एन राहिलाय, रन राहिलाय रन. आता रन कुठं शोधायचं आपण. काय झालं? आर वरनं राईस घेऊया, तो राईस आपण जो खाणार तो. सो ए आणि एन वरून काहीतरी शोध. चल ना दुकानात जाऊन तर बघूया. A few moments later. ह्यांना विचारूया आपण एन वरून निंबूचं काहीतरी आहे का, आणि ए वरून राहिलंय, सो ए वरून दुसरं काय आहे का ते बघूया. ही निंबू आहे, निंबू आणि हा हा कितीला आहे द्या ना बाई, काम 25. हा, आणि ए वरून काय आहे का असं खाण्यासारखं. हा काहीतरी पण छोट खाण्यासारखं. मला पुन्हा लावला बाजूला लावायला, माझी डिस्प्ले तुटलाय बघ. आपल्याला एन वरून निंबू भेटलाय, परत ए वरून शोधायचं बरंच काय. याचं उद्घाटन करतो मी. बघ तू टेस्ट करून कसं आहे. निंबू पाणी पिऊन बघ भाई. नाही रे, पाणी पडतंय वरून, पाऊस बिऊस काय नाही भाई. आपल्याला ए आणि आर या दोनच गोष्टी राहिल्या. के ए एन झालाय आपला. आर तर काय राईस आहे. हे वरून आता परत काय शोधणार रे? आमरस 10 रुपयाचा आमरस कुठे भेटतो माहिती ना, बॉक्स येतो थर्मास. ते नाही 10 रुपयाचा आमरस भेटतो बघ. आय थिंक सो भेटेल आपल्या स्टेशन साईडला 10 रुपयाचा आमरस. 10 रुपयाचं ते हे भेटत तुला ना, बॉक्स मध्ये असतो तो 20 रुपयाचा का 10 रुपयाचा भेटतो. अरे तो नाही रे, असे ते रस्त्यावरती विकतात बघ ग्लास भरून आमरस 10 ते वाला. नाही भेटत. ते तुला सांगते, ते बॉक्स हात गाडी असतात बघ ते. हा हा हा. तेच. मग आता ए वरून गाईस काय आम्ही होतो. काय बोललो तू, अंजीर. अंजीर म्हणजे काय, अंजीरच बोललेला. अंजीर म्हणजे डालिंब आणि पायनॅपल काहीतरी बोललेला तू. पाऊस पडतो मला. चल त्या ड्रायफ्रुट्स वाल्याकडे विचार ए वरून काय आहे का. असेल रे काय? असणार. चल ऍपल पण नाही भेटणार. ऍपल भाई एक सिंगल नाही ऍपल पण. एक ड्रायफ्रुट्स single वाल्याकडे जाऊन विचारू ना ए वरून काय भेटते का आपल्याला. झाला विचार. चल ना, कॅमेरा पकडायला लागेल यार, असं नाही मी करू शकत ना. मग गेले पैसे येतात चाललेला. हा बाई, पिना पैसे देतच निघालेलो, लक्षातच नाही मी तिकडे निघालेलो. 20 रुपये झालेले देऊन टाके. दादा हे घे ना, निंबूच घेतलेले. घेतलं ते काढून घे बोलतोय, काढून घेऊन पिऊन पण झालो बघ. विकत दाखव. 5 रुपयाचा आहे का विचार ना. 5 रुपयाचा आहे का. काम 25 होऊन झालं सच्ची में. 10 रुपयाचं आहे सगळं. काय नजर गेले भाई त्याची, खतरनाक. हा उमे नजर खतरनाक गेली बंदी. काय बोलतो, आहे 5 रुपयाचा. पावर आपले ते रे. भेटेल ना दुकानात, तिथं त्याच्याकडे भेटेल ना. नाहीये ना त्याच्याकडे असतं तर आपली पहिलीच नजर गेली असती. अरे असं हे दुकानातच भेटणार तुला. ओ यार, जुगाड करतो. काय तिकडे जातोस. थोडा जुगाड केला तर थोडा. हा तेवढा तर जुगाड करू शकतो. जाऊन विचार त्याला. शाबास बेटा. काही स्ट्रगल इज रिअल ब्रो. ओमकार बघा ए वरून शोधते सगळ्या गोष्टी. निंबूनी हे सोपं काय राहिला 5 रुपये. अरे 10 रुपयाला राहिले रे भाई. 5 रुपयावरून आता नाही काय भेटत. 5 रुपयाला भेटतो रे. आपल्यासारखं भेटायचं आपल्याला आता नाही भेटत. किराणा मालाचं दुकान शोध बघ, तिथं लगेच आता म्हणून तर आपण ह्या टायमाला निघलो भाई. 10 वाजले, किराणा मालाचं दुकान आता कुठे उघडे असणार. शोधलं आज तर मेन चॅलेंज आहे आपला. तर सगळं होईल. अरे शोधलं तर सगळं व्हायला, भेटायला पण पाहिजे. काय करायचं, घ्यायचं ते काय पण 5 रुपये एक्स्ट्रा होतात ना आपले. 10 रुपयाची केळी. ही 5 रुपयाची त्यांनी एक्स्ट्रा दिलेली आहे, ती चॅलेंज मधली नाही आहेत. हा मग घे ना मग. ही एक्स्ट्राची आहे तशी 5 60 रुपये रुपयाची. बाकी आहेत ना. 60 रुपये बाकी आहेत. 60 नाही, हा 60 रुपये बाकी आहेत.
₹10 ते चिप्स आपलं काम 25 होऊन जाईल ना. आणि डायरेक्ट मग राईस भाई म्हणजे करण खाल्ला आपण. वर्ड्स असे हार्ड भेटणार आहेत ना काही करतात. घे ते घेऊन टाक. परत बोल काय बोलला. किटकॅट पण खाऊ शकतो. हा यार केवरून किटकॅट होतं बरंच काय करतो. किटकॅट मध्ये भाई 10 रुपयाला भेटले असेल ना. 10 रुपयाला होत. 5 रुपयाला भेटले. आई शपथ यार गेम म्हणजे आपण 100च्या खूप आतमध्ये खाल्ला असतं. म्हणजे करू पण शकतो असतो. हे भाई पैसे तर दे त्याला. दिले भाई. हे 10 रुपये एक्स्ट्रा आहेत. म्हणजे मी जीपे केलेले त्या केलीवाल्याला त्याच्याकडे सुट्टे नव्हते म्हणून. तर आता आमच्याकडे उरलेत 50. त्याचा खाणार आम्ही राईस. म्हणजे म्हटलं गाईज की आम्ही आपण काय केलं चॅलेंज पण कम्प्लीट केला आणि जेवणाच्या बेतनुसार आपण सगळ्या गोष्टी केली. 50चा राईस कर भाई त्या 50च्या राईस मध्ये पोट भरेल अशा गोष्टी. आणि हे भाई हे पोट आणि एक चकतो ले भाई इसको फोड दे. हे मी खात नाही भाई कधी. आज चॅलेंज साठी खाल्ला राईस. एक टेस्ट कर ना भाई. मला किलो मग हे आवडलं नाही. कसे वाटते ते आवड मला नाही आवडत. मग नाही आवडत. सिरियस नाही आवडत. कोणतं आहे नावासाठी करायला लागतं. करण तुझ्यामुळे आम्हाला गोष्टी करायला लागतात. करण म्हणाल भाई मी तर सांगितलंच नव्हतं तर माझ्या आता आपण कुठे जायचं राईस साठी. तिनात नका राईस होईल. टेस्ट मे बेस्ट. हा मस्त. चला आता आपण जाऊन ते करूया. म्हणजे आपला आजचा चॅलेंज कम्प्लीट होईल. जेवण पण होईल आणि ऑल इन ऑल होईल सगळं. नाही काही नाही म्हणता आपण किती सगळे वर्ड्स कम्प्लीट केलेत. नाही म्हणता आपण सगळे वर्ड्स कम्प्लीट केलेत. फक्त हार राहिला तो पण राईस साठी काय ठेवला आम्ही की शेवटला आम्ही खाणार म्हणून ठेवलाय. नाही तर आम्ही वट टू वट गेलो असतो. पण आम्हाला ते असं हे नाही दाखवायचं की आधी खाल्लं नंतर गेलं असं काय दाखवायचं नाहीये. आणि ते शेवटला राईस खायचा होता म्हणून सर्व काय झालं बघ. कारण भावा तुझ्या नावानी एवढ्या वस्तू आहेत अजून बरंच काय काय आहे. पण सध्याला तरी आमच्या डोक्यात ध्यान आल्या इमर्जन्सी मध्ये. अच्छा हमको सिखा रिया है. सो आता आम्ही चालू राईस खायला. आणि त्या राईस मध्ये काय काय भेटतं ना भाई त्या 50 मध्ये. बरोबर 50 रुपये या गोष्टी झाल्या. किती 5 वर्ड्स आहेत त्यातले 4 वर्ड्स हे 50 रुपये झाले. एक वर्ड्स आहे सो तो 50 रुपये होईल. पूर्ण पोटभर असतं. सो लेट्स गो. मला दाखवतो सर्व गोष्टी. A few moments later. हारून टाकून आम्ही आलोय भोईर हॉटेलला. 50 रुपयाचा राईस घ्यायला. नको रा तू ह्या ते चिप्स घे खायला पाहिजे. आता ते आम्ही राईस खाऊ ना ते दाखवतो तुम्हाला. चला हे बघा राईस हा डाल राईस आहे. त्याच्यासोबत भाजी राईस डाल सगळं काही येतं. आणि याची किंमत 10 रुपयांनी वाढली रे. आपली काही चुकी नाही याच्यात. हा आम्ही 50च्या वजनी बरोबर आलो. पण ठीक आहे चालून जातं. टेस्ट भारी आहे. गाईज भोईरचे इथं आमचं झालं फायनली. आमचं जेवण पण झालं. कसं होती टेस्ट. मस्त ते पॉवरफुल. पोट टाईट झाले. पोट टाईट आहे ना. पण भाई 10 रुपये वाढले. 10 रुपये वाढले. 50चे 60 झाले. ते आता गॅस सिलेंडर त्याच्यामुळे झालंय. 50लाच प्लेट होती. हा भाव वाढला ते आपल्याला पण. आमचा चॅलेंज मस्तपैकी पूर्ण झाला. 100 मध्येच झालं असतं. फक्त एक ते 60 रुपये मुळे 10 रुपये एक्स्ट्रा वाढले. अजून मग हे अजून उरलंय आमचं. हे उरलंय आणि हे उरलंय. आणि ते डिक्की मधले केळे ते पण काढ मला घ्यायचे. सो आता आम्ही मस्त चॅलेंज केलंय. असे जर चॅलेंजेस आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा. हॉटेलला येऊन खाऊ शकता 50 रुपये मस्त पोटभर. काय सिग्नल हे दाखव ना कुठला एरिया. हा एरिया ना हे भाई कुठलं रे. तीनाथ नाका ना. तीनाथ नाक्याचा जो सिग्नल आहे तिकडून इकडे यायचा. हा तिकडं घोडबंदर रोड. इकडं मुंबई साईड. तिकडून येताना इकडेच भोईरच्या साईडला. गुगल मॅपला पण अवेलेबल आहे भाई. त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. सो आता ओमकार घरी जाईल. मी पण घरी जाईल. आपण घरी गेलो बाकीच्या गोष्टी बोलूया. लेट्स गो. ओमकार शेठ जायच्या आणि रस्त्यावरती नाही गेले. चल बाय बाय. भेटू नंतर. अरे काय करतोस. चल बाई मस्त मजा आली. चॅलेंज पण मस्त झाला. असे चॅलेंज आवडत असतील ना तुम्हाला तर
कमेंट करा अजून काही चॅलेंज असतील तर. आणि मेन म्हणजे मी सांगायला विसरलो की बाई लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा, म्हणजे अजून एक मोटिवेशन भेटेल तुमच्यापर्यंत चॅलेंजेस पोचवायचे, व्हिडिओ शूट करायचे वगैरे. सो करण, कसा वाटला हा व्लॉग? तुझ्यासाठी स्पेशल समज तुझ्याच नावाचे फूड्स आम्ही शोधून शोधून खाल्ले. सो आता घरी जाऊया, फ्रेश वगैरे होतो आणि मग आपण एक व्लॉग एंड करायला भेटूया. लेट्स गो. सो गाईज घरी वगैरे आलो. एक कॉन्टेंट बनवायला ना गाईज खूप मेहनत लागते. आम्ही जेवढं फिरतो ते एक वेगळ्याच लेवलला जाऊन आम्ही फिरत असतो किंवा लोक आमच्याकडे बघत असतात, त्यांच्याकडे तर बघतच नाही मी तर. पण खूप मेहनत असते त्यामागचे, शूट करणं वगैरे आणि ती एडिटिंग करणं. अक्षरशः मला काल 3 वाजले एडिटिंग करून झोपायला. आज आता मी लवकर व्लॉग एंड करून आता एडिटिंगला बसेन, सो आज टायमाच होईल. बट काल काहीच नाही भेटलं. मग शेवटीला इव्हिनिंगला काही लाईफमध्ये अपडाऊन्स येत असतात, सो त्याच्यामुळे एक पेशन्स ठेवायचा असतो लाईफमध्ये आणि तो मी पेशन्स घेऊनच चाललो आहे. त्या ह्याच्यानेच मी तुमच्यापर्यंत पोहोचतो. सो माझ्याकडे एक ती की आहे पेशन्सची. जो मी पेशन्स ठेवतो, काम होतो. जरी दिवस खराब गेला तरी एक शांत राहून विचार करतो की काहीतरी मला शूट करायचं आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. मला जी कन्सिस्टन्सी मी चालू केली कॉन्टेंटची ती मला चालूच ठेवायची आहे. सो त्या ह्याच्याने मी चालत असतो. सो त्या एका ह्या सर्व ऑल इन वन महिन्यासाठी मला फक्त तुमच्याकडून पाहिजे असतो एक लाईक, एक सबस्क्राईब आणि एक शेअर तुमच्या मित्रांपर्यंत पोचवायचा. सो एवढं करा. सो आजचा ब्लॉग थोडासा एंटरटेनिंग केला. जेवढं आम्हाला करता आलं तेवढं मी केलं. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. हा ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टे सेफ, स्टे राईट. बाय बाय.